नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. या भागात आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची. त्यासाठी पीठ, मीठ आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण मी सांगणार आहे. या प्रमाणात जर तुम्ही चपाती बनवायला शिकलात तर अगदी छान लुसलुशीत चपाती होईल. बघा किती छान आणि लुसलुशीत चपाती झालेली आहे. सगळ्या बाजूंनी छान सोनेरी भाजली गेलेली आहे. अशाच चपात्या तुम्हीसुद्धा या प्रमाणानुसार शिकणार आहात. चपाती भाजत असताना ती सगळ्या बाजूंनी भाजली जावी यासाठी तवा अगदी व्यवस्थित तापवून घ्या आणि त्यानंतर चपाती त्यावर टाका. तवा जर व्यवस्थित तापला गेला नसेल तर चपाती अजिबात चांगली भाजत नाही, शिवाय ती कच्ची राहते. त्यासाठी तवा व्यवस्थित तापवून घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर सगळ्या परफेक्ट टिप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हे नेहमीचंच आपलं गव्हाचं पीठ आहे. गव्हाच्या पिठाच्या या चपात्या बनवलेल्या आहेत. तुम्ही कोणत्या वयात नक्की चपात्या बनवायला शिकलात हे सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आजकाल मुलांनीसुद्धा चपात्या व्यवस्थित शिकणं आणि त्या आपल्या आरोग्यासाठी स्वतःच बनवणं आजकालची गरज बनलेली आहे. फक्त मुलींनीच शिकावं असं काही नाही. तर मुलांसाठी सुद्धा हा व्हिडिओ सविस्तर बनवलेला आहे. या प्रमाणामध्ये तुम्ही चपात्या बनवून बघा आणि तुमच्या चपात्यासुद्धा अशाच बनल्या का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मेजरिंगचा हा मोठा कप आहे. त्या कपाने आपण पीठ घेणार आहोत. गव्हाचं पीठ आहे, हे स्वच्छ चाळून घेतले. 2 कप पीठ आहे. आता हे साधारण 200 ग्रॅम पीठ आहे. या कपाने साधारण 100 ग्रॅम पीठ यामध्ये मावतं. त्या प्रमाणात 2 कप म्हणजे 200 ग्रॅम पीठ आहे. आता या प्रमाणात मसाल्यातल्या डब्यातला हा छोटा चमचा आहे. एका कपासाठी 1 चमचा, या प्रमाणात 2 चमचे मीठ आपण यामध्ये मिक्स केले. परफेक्ट प्रमाण आहे हे. आणि 1 टेबलस्पून कच्चं तेल आहे. हे कोणतंही रिफाईंड ऑइल तुम्ही वापरू शकता. आता याच कपानं आपण पाणीसुद्धा व्यवस्थित मोजून घेणार आहोत. त्यामुळं तुम्हाला चपात्या छान बनवता येतील. 1 कप पाणी घेतले. 2 कप पिठासाठी 1 कप पाणी घेतले. पण हे पाणी एकदम ओतायचं नाही आहे. अगदी सावकाश व्यवस्थित पाणी आपण मिक्स करणार आहोत. तेल आणि मीठ सगळ्यात आधी पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. त्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही आणि चपाती छान तयार होते. बघा, आता मीठ आणि तेल चोळून घेतल्यानंतर पाणी सावकाश मिक्स करायचं आहे. पटकन एकदमच पाणी ओतून टाकायचं नाही आहे. अगदी सावकाश मिक्स करत राहायचं आहे. अर्धा कप मिक्स केलं होतं, आता अजून थोडं मिक्स केलं आहे. एवढं पाणी आपण बाजूला ठेवूया. आता पीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पीठ मळत राहायचं आहे. वेळ देऊन व्यवस्थित जेवढा वेळ तुम्ही पीठ मळणार आहात त्यामुळं चपाती छान लुसलुशीत बनते. बघा, सगळं पीठ एकत्र करायचं आहे आणि ते सावकाश मळून घ्यायचं आहे. गोळा तयार आहे. बघा, एवढं पाणी शिल्लक राहिले. साधारण 2 मोठे चमचे पाणी शिल्लक राहिले आपलं. अगदी व्यवस्थित प्रमाण आहे हे. या प्रमाणात चपात्या नक्की बनवून बघा. अर्ध्या तासासाठी झाकून पीठ बाजूला ठेवायचं आहे. त्यामुळं छान लुसलुशीत चपात्या तयार होतात. अर्ध्या तासांनी बघूया, आता चेक करूया पीठ. थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि पीठ पुन्हा एकदा थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे फक्त. आता या स्टेजला आपण मळणार नाही आहोत, फक्त पीठ एकत्र करायचं आहे. बघा, मस्त मऊ लुसलुशीत पीठ तयार झालेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा लुसलुशीत पीठ मळून घ्या, म्हणजे चपात्या छान तयार होतात. थोडासा पिठाचा हात लावायचा आणि आता समान आकाराचे गोळे बनवून घेणार आहोत आपण. 200 ग्रॅम पीठ आहे हे. आता या प्रमाणामध्ये किती गोळे बनवतात येतील ते आपण बघूया. मीडियम साईजच्या चपात्या बनवणार आहोत आपण. त्यासाठी आपण हे गोळे बनवून घेऊया. तुम्हाला जर खूप मोठ्या चपात्या आवडत असतील तर थोड्या कमी होतील आणि अगदी छोट्या आवडत असतील तर थोड्याशा जास्त प्रमाणात चपात्या होतील. आता बघा, या प्रमाणामध्ये 7 गोळे तयार झालेले आहेत. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे. या कपानं आपण 2 कप पीठ घेतलं होतं, म्हणजेच साधारण 200 ग्रॅम. त्यामध्ये 7 गोळे बनलेले आहेत. आता व्यवसायासाठी जर तुम्ही बनवणार असाल तर 7 चपात्यांच्या हिशोबाप्रमाणे 35 चपात्या 1 किलोमध्ये अगदी व्यवस्थित प्रमाणात होतील. तर हे प्रमाण लक्षात ठेवा आणि याप्रमाणे तुम्ही चपात्या बनवू शकता.
पिठात गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि अशी हळूवार चपाती लाटून घ्यायची आहे. थोडीशी मोठी झाली की त्याला तेल लावून घ्यायचं आहे. घडीची चपाती बनवतो आहे आपण, तर तेल लावणं गरजेचं आहे. त्यामुळे चपाती अगदी छान लुसलुशीत होते. आता दुसऱ्या घडीला सुद्धा अशाच पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे. त्रिकोणी घडी केली आहे आपण. आता ही लाटून घेऊया. ही बाजू आधी लाटून घ्यायची आहे बघा. त्यानंतर तशाच पद्धतीनं दुसरी बाजू लाटून घ्यायची आणि आता तिसरी बाजू लाटून घ्यायची. त्यामुळं आपल्याला एक गोल मिळेल छोटासा आणि तो आता व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. हळूवार लाटणं फिरवायचं आहे आपल्याला बघा. लाटणं पुढे आणि मागे अशा पद्धतीनं फक्त सावकाश पद्धतीनं फिरवून घ्यायचं आहे. आता हीच मूवमेंट आपण फास्ट करूया आणि लाटणं गोल 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 फिरवून घेऊया. जी बाजू थोडीशी जाड वाटते तिथं लाटणं हळूवारपणे फिरवून घ्यायचं आहे. आता फक्त आपल्याकडे पीठ ओढत राहायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं. त्यामुळं काठ व्यवस्थित पातळ होतील. काठात जिथं आपल्याला जाड दिसते चपाती तिथं हळूवारपणे लाटणं फिरवून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूचे काठ अगदी व्यवस्थित पातळ झालेत का एकदा नजर टाकायची आहे आणि अशा पद्धतीनं चपाती गोल लाटून घ्यायची आहे. तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आहे. तवा जर कमी तापला गेला असेल तर चपाती तव्याला चिकटते आणि ती अगदी दड्ड होते, म्हणजे लुसलुशीत बनू शकत नाही. त्यामुळं तवासुद्धा व्यवस्थित चरचरीत तापला गेला याची खात्री करून घ्या आणि त्यानंतरच चपाती तव्यामध्ये टाकून घ्यायची. दोन्ही बाजूनी अशी खरपूस भाजून घ्या. आता अशाच पद्धतीनं दुसरीसुद्धा चपाती मी टाकलेली आहे. ॲल्युमिनियमच्या तव्यावर चपात्या छान मऊसूत होतात. नॉनस्टिकवर सुद्धा चांगल्या पद्धतीनं चपात्या तयार होतात. पण सगळ्यात जास्त ॲल्युमिनियमच्या तव्यावर चपात्या मऊ लुसलुशीत बनतात. तुम्हाला कोणत्या चपात्या कोणत्या तव्यावर बनवायला आवडतात कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही कोणत्या वयात चपाती बनवायला शिकलात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. दोन्ही बाजूनी छान चपाती भाजून घ्यायची आहे. थोडंसं तेल सोडायचं आहे आणि चपाती भाजून घ्यायची आहे. बघा कशा टम्म फुगतायत आणि लुसलुशीत पदर सुटतायत त्याचे दिसतंय आपल्याला. मैत्रिणींबरोबर झालेल्या चर्चेमध्ये मला असंही कळालं की बऱ्याच जणी गहू दळून आणताना थोडीशी हरभऱ्याची डाळ त्यामध्ये मिक्स करतात. त्यामुळे सुद्धा चपाती लुसलुशीत बनते. तर तुम्ही असं करता का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मी फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. यामध्ये हरभऱ्याची डाळ मिक्स केलेली नाही. फक्त गव्हाच्या पिठाच्या सुद्धा चपात्या छान होतात, अलवार होतात, पदर सुटतात. बघू शकताय तुम्ही छान सोनेरी डाग पडलेले आहेत त्याला. अशाच पद्धतीनं चपात्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. फक्त चपात्यांचा सुद्धा व्यवसाय जोर धरायला लागला आहे. त्यासाठी खूप मोठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. घरच्या घरी आपण हे काम सुरू करू शकतो. आजकाल मुलं मुली दोघंही जॉब करत असल्यामुळं चपाती किंवा भाकरी बनवून देणारे ठिकाणं ते शोधत असतात. तर अशा वेळी तुम्ही घरूनच ही सेवा सुरू करू शकता. बघा छान झालेल्या आहेत चपात्या. ह्या मीडियम साईजच्या चपात्या अगदी व्यवस्थित होतात. मुलांनीसुद्धा आजकाल चपात्या शिकाव्या, कारण आजकालची ती गरज आहे. एक बाजू भाजली गेली की मगच ती उलटवायची आहे. सतत जर चपाती आपण उलटवत राहिलो तर ती कडक बनते. त्यासाठी एक बाजू पूर्णपणे भाजू द्यायची. फुलून वर यायला लागली की मगच उलटवायची आणि तेल लावून घ्यायचं आहे. तवा आता छान तापला गेलेला आहे चरचरीत. त्यामुळं चपात्या आता आपल्या फास्ट होणार आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही चपात्यांचा, भाकरींचा घरगुती व्यवसायसुद्धा सुरू करू शकता. घडी केल्यामुळं चपाती छान दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजली जाते.
मोठमोठ्या शहरांमध्ये चपाती आणि भाकरी बनवण्याचा व्यवसाय जोर धरायला लागला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये विना मशीन फक्त 1-2 बायका हाताखाली घेऊन या चपात्यांचा बिझनेस सुरू करू शकता. खूप मोठे पदार्थ, खूप मोठी भांडी अशी गुंतवणूक करण्याची आता अजिबात गरज नाही. आपल्या हातात जे काही स्किल आहे ते वापरून घरच्या घरी आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो. एक छोटंसं बॅनर बनवलं आणि माउथ पब्लिसिटीमुळं हा व्यवसाय तुमचा खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचेल. तर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. अशा पद्धतीनं मी आता सगळ्या चपात्या बनवून घेणार आहे. गहू कोणताही असो, पण पीठ, मीठ आणि पाण्याचं व्यवस्थित प्रमाण आपण जर घेतलं तर चपात्या छानच होतात. काही जणांना खूप डाग पडलेले आवडत नाहीत, पण चपाती कच्ची ठेवू नका, त्यामुळे पोटाचे त्रास होऊ शकतात. चपाती व्यवस्थित दोन्ही बाजूंनी चांगले डाग पडेपर्यंतच भाजली गेली पाहिजे. घडी केल्यामुळं दोन्ही बाजूंनी व्यवस्थित छान चपाती भाजली जाते. ज्यांना चपात्या बनवता येत नाहीत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना खूप उपयोगी पडेल. सगळ्या चपात्या बनवून मी अशा पद्धतीनं भाजून घेतलेल्या आहेत. पुढच्या भागात आपण मसाला चपाती बनवण्याचा व्हिडिओसुद्धा प्रयत्न करूया बनवण्याचा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह नवीन भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.